अपेक्षा होती ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा पाठीराख करून प्रसाद लाड यांनी ती पूर्तता केलेली आहे आणि आज जवळजवळ सर्व कामगारांच्या खात्यामध्ये कोविड भत्त्याचे 50% पैसे आलेले आहेत। मित्रांनो, लढाई आता कधी सुरू झालेली आहे, कारण आपले जे समोरचे आहेत हे आतापासूनच त्यांनी केलेलं आहे की ते काका म्हणतो की मी BST मध्ये गेलो आणि मी कोविड भत्ता आणला। अरे GM ज्याला उभा करत नाही तो म्हणतो मी कोविड काही थोडीफार रक्कम लागेल ती देखील प्रसाद लाड साहेब मुंबई बँकेच्या मध्यस्थीने तुम्हाला मदत करतील। तर ही लढाई आणि एक सांगेन तुम्हाला की ही जी लढाई आहे ही आपल्या मराठी माणसांच्या अस्तित्वात सगळ्यांना एक आव्हान आहे की आपली क्रेडिट सोसायटी आहे याच्यावर विजय मिळवायचाच आहे। हा जर तुम्ही विजय मिळवला तर यामध्ये जे सगळे लक्ष घालून आहे आपलं पॅनल आहे, या पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून द्या। जर आपलं पॅनल प्रचंड बहुमताने निवडून आली तर हे सगळेजण आपल्या पाठीशी असे उभे राहतील की जसे येणारे पॅनल आहे याला लक्षात ठेवा आणि प्रचंड बहुमताने विजय करा। एवढंच बोलतो आणि तूर्त इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बेस्ट उपक्रमात एंट्री झाल्यापासून अगदी 2 वर्षामध्ये त्यांनी हा कामाचा जो धूमधडाका लावलाय आणि त्यातून त्यांनी जे अनेक जे उल्लेखनीय कार्य केलेली आहे। BDD चाळीतल्या लोकांना किंवा पोलीस दलातल्या लोकांना घरं मिळाली तशी घरं हे तुम्हाला देतील आणि ती पण म्हणजे मित्र, आज पाऊस त्यात या घाटकोपर मधलं ट्रॅफिक त्यामुळे बरेचसे कार्यकर्ते ऑन दी वे आहेत, परंतु लाड साहेब आज आपण इथे सुभाष गणपत सर्वांनी सहकार समृद्धी पॅनलचा धन्यवाद। त्या दिवशी जेव्हा 10, 15, 20 हजार रुपये मिळतात त्यावेळी त्याच्या घरामध्ये काय आनंदाचा क्षण असू शकतो। त्यामुळे आपण हे बोलताना देखील माझं मन गाईवरून येते। या हरामखोर लोकांना काय वाटत नाहीये ह्यांनी टायर विकले, भंगार विकलं, पेट्रोल विकले, डिझेल विकलं, इलेक्ट्रिकच्या तारा विकल्या, त्यांना तुमच्या आमच्या भावना काय कळणार आहेत? कारण मी एक कामगार असा मुलगा आहे आणि वाट पाहायचो आमच्या वडिलांचा पगार कधी होतो आणि 10 तारखेला वडील घरी येताना मिठाई कधी घेऊन येतात। मी परळमध्ये लहानाचा मोठा झालो। गौरी शंकर चित्तरमन मिठाईचं दुकान आजही तिकडे आहे। सुतरफेणी मिळायची आणि बांगडी जिलेबी मिळायची, त्याच्यासाठी आम्ही वाट पाहायचो। आणि मग तुमच्या आणि आमची परिस्थिती वेगळी काय आहे आणि ही परिस्थिती जर हे काका मामा काका बाका जर समजणार नसतील आणि तुमच्या भावनेशी आणि तुमच्या पैशाशी जर कळणार असतील तर घाट आणि काय गोरे तुम्हाला शब्द देतो यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी सोडत नाही। अशा पद्धतीमध्ये तुम्ही गरिबाच्या भावनेशी खेळू शकत नाही, खेळू शकत। हा तुम्हाला अधिकारच दिलेला नाही आणि तुम्ही वर्ण सांगणार की आम्ही चालवतो। अरे साल्यानो, कोविडचे पैसे तुम्ही काढणार, खिचडी तुम्ही विकणार, मेलेल्या माणसाचा बॉडी वेट तुम्ही विकणार, मिठी नदीतला गाळ तुम्ही विकणार, मेलेले उंदीर तुम्ही खाणार आणि त्याच्यानंतर आमच्या पतपेढीतल्या कर्मचाऱ्यांच्या व्याजाचे पैसे देखील तुम्ही खाणार असाल तर चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही। त्यामुळे विलासजी, तुम्ही जे मगाशी म्हणाला मी तुमच्या मताशी सहमत आहे। कोणालाच वाटलं नव्हतं की कोविडचा भत्ता येईल। मला इम्तियाज जलील आहे ते मटन पार्टीचं आयोजन आहे ते करणार नाही, माझं म्हणणं आहे की मांसाहार करू नका असं म्हटलं नाहीये। हा फार जुना पूर्वीचा GR आहे।
चे मुख्यमंत्र्यांनी देखील क्लिअर केलं, हा GR आमच्या काळातला नाही आहे, काँग्रेसच्या काळातला GR आहे, ज्यामध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी स्लॉटर हाऊस बंद करा अशा प्रकारची ती मागणी होती. मांसाहार खाऊ नका असं कोणी नाही म्हटलं आहे. मी देखील उद्या मांसाहार खाणार आहे, नक्की त्यामुळे तसं काही चिंताची गरज नाही. राज ठाकरे देखील बोलतात की कोणी काय खावं किंवा कोणी काय करावं हे सरकारने सांगण्याची गरज नाही, कसं बघताय? पण सरकारने हे सांगितलंच नाही आहे. माझे मित्र सन्माननीय राजसाहेबांना मी सांगू इच्छितो की राजसाहेब, आपण जर उद्या खाणार असाल तर मी तुमच्याकडे खायला येऊ शकतो. गरमागरमी आहे. भाषणामध्ये तुम्ही अनेक मुद्दे मांडले, जे थेट आरोप जणू काय तुमच्या जो रोग होता तो थेट शिवसेनेवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर दिसला. कसं पाहता एकूण या निवडणुकीकडे? नाही, थेट बीट काय नव्हतं, डायरेक्ट रोकटोक होतं. जो रोकटोक लिहितो त्याला रोकटोक उत्तर दिलं होतं. खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेचे पैसे खाणं, त्यांच्या पैशावरती मौज मजा करणं, ही काही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची संस्कृती नाही. ज्या पद्धतीमध्ये पतपेढीमधला भ्रष्टाचार असेल, मला तुमच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची. ज्या पद्धतीमध्ये लोणावळ्यासारख्या ठिकाणी, खंडाळ्यासारख्या ठिकाणी तुम्ही 6 कोटीचे काही 4-6 बंगले घेतले, ज्याची किंमत तुम्ही 18 कोटी रुपये दिले का 24 कोटी रुपये दिले. तुम्ही ज्यासाठी पतपेढीसाठी कार्यालय घेतलं, जे 4 कोटीचं कार्यालय तुम्ही 9 का 12 कोटीला घेतलं. माझा एकच प्रश्न आपल्या माध्यमातून आहे, मुंबई महानगरपालिकेच्या BSTमधला एक तरी कंडक्टर किंवा ड्रायव्हर, कर्मचारी, सफाई कर्मचारी, टेम्पररी कॅज्युअल एम्प्लॉई त्या बंगल्यामध्ये मागच्या 4 वर्षात गेला का? याचं उत्तर मला बेस्ट कर्मचारी सेनेच्या सन्माननीय सुहास सामंत साहेबांनी किंवा त्यांचे जे कोण अध्यक्ष सारंग आहेत त्यांनी द्यावं. मग हे कशासाठी? पैसे खाण्यासाठी का स्वतःच्या मौज मजा करण्यासाठी? BSTमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेपो पडले आहेत, काही डेपो रिकामे पडले आहेत, जागा रिकाम्या पडल्या आहेत. BST स्वतः टेंडर काढते, लोकांना जागा भाड्याने देते. मग तुम्हाला जर जागा पाहिजे होती, मग एखाद्या डेपोमध्ये का नाही घेतली? ती BSTने फुकट दिली असते. त्यामुळे अनेक प्रकरण आहेत. काही मुलांना वाटायसाठी बॅगा घेतल्या, 1200 रुपये MRPची बॅग 7,000 रुपयांनी विकत घेतली. अनेक गोष्टी मला सांगता येतील. त्यामध्ये कितीतरी भ्रष्टाचार झाला. त्यामुळे आरोप नसूनही सत्यता आहे. आज आम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, सत्यतेकडे जायचं आहे आणि सहकार समृद्धी पॅनलच्या माध्यमातून सत्याचा विजय करायचा. तुम्ही आज कोविड भत्त्याचा देखील उल्लेख केला. खूप वर्षी काही महिन्यापासून ही मागणी होत होती आणि आज कोविड भत्ता आला आहे, याचा देखील तुम्ही उल्लेख केलेला आहे. मी ज्या वेळेला श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून BST युनियनमध्ये मी प्रवेश केला, त्यावेळेला बेस्ट इलेक्ट्रिक वर्कर युनियन माझ्या ताब्यात आली आणि त्यावेळेला सर्व कामगारांची इच्छा होती की ज्याच्यामध्ये 4-5 प्रमुख मागण्या होत्या. त्यातली पहिली मागणी होती कोविड भत्ता, दुसरी मागणी होती की आम्हाला महापालिकेसारखं 10, 20, 30 वर्षाचं प्रमोशन, तिसरी मागणी होती की रोटेशन पद्धतीवरती ज्या कामगारांचा छळ केला जातो तर त्या नोकरीमध्ये त्याची संलग्नता आणावी, पगारासाठी महापालिकेने आम्हाला काही पैसे 1000 किंवा 1200 कोटी द्यावे, आणि पाचवी मागणी होती की ज्या पद्धतीमध्ये ह्यांच्या काळामध्ये डेपो विकण्याचा घाट घातला तो घाट बंद करून जर डेव्हलपमेंट झाली तर 19-20 हजार कामगारांना BTT चाळीसारख्या पोलिसांसारखा घर द्यावं. ह्या 5ही मागण्या मी पूर्ण केल्या. आणि आज माननीय राज्याच्या मुख्यमंत्री ज्यावेळेला उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला 725 लोकांना आम्ही कॅज्युअलच्या लोकांना परमनंट केले. त्या कार्यक्रमामध्ये माननीय देवेंद्रजींनी आवाहन केलं होतं की मी 78 कोटी रुपयाचा तुमचा कोविड भत्ता देईन, पण त्यानंतर लक्षात आलं की तो कोविड भत्ता 78 कोटी रुपये नसून 104 कोटीचा झाला. आणि त्यामुळे त्या प्रक्रियेला, त्या परमिशनला, त्याच्या ऑटोमेटेड वर्किंगला वेळ झाला आणि त्या माध्यमातून एकदा 78 कोटी रुपये जे दिले होते ते 78 कोटी रुपये BSTच्या मॅनेजमेंटनी इतर कामासाठी वापरले आणि मग ती पुन्हा प्रक्रिया करून माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता अजून 104 कोटीची मान्यता दिली आणि त्यातले 52 कोटी रुपये आज कामगारांच्या खिशात आले. मला सांगताना मगाशी भाषणामध्ये डोळे पाणावले होते की प्रत्येक कामगाराच्या खात्यामध्ये कमीत कमी 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त 22,000 रुपये गेले. असे 19,000 कामगारांच्या खात्यामध्ये आज पैसे गेले, त्याचा मला आनंद आहे. शेवटचा प्रश्न आहे याच्यामध्ये, तुम्ही
तुमच्या भाषणामध्ये म्हणताना म्हणाला की 7,000पेक्षा जास्त मराठी बेस्टचे कर्मचारी मुंबईच्या बाहेर फेकले गेले आणि त्याची एकूण तुम्ही आरोप केलेला आहे. नेमका काय नाही, माझं स्पष्ट आरोप आहे. मी फार फिरून फिरून बोलणारा माणूस नाही आहे. माझा स्पष्ट आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि त्यांच्या नेत्यावर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर आहे. महापालिकेच्या निवडणूक आल्या की मराठी माणूस आमचा, मुंबई आमची, मुंबईला तोडणार, गुजरातला नेणार, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जर कोणी काम केलं असेल तर ते शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी आणि त्यांच्या अष्टप्रधान जे लोक होती त्यांची, नलावडे साहेब, वामनराव माडिक साहेब, छगन भुजबळ साहेब, जोशी साहेब, दुसरे जोशी साहेब, असे अनेक लोक, दिवाकर रावते साहेब, अनेक लोकांनी कामं केली, ढाके साहेब. आणि त्या ते लोक गेल्यानंतर त्या लोकांचे हाल कसे केले गेले हे शिवसैनिकांनी पाहिले. त्यामुळे मराठी माणसाचा जर तुम्हाला एवढा पुळका होता तर उद्धवजी 2012 नंतर तुमच्या हातात शिवसेना होती आणि महापालिका होती. आणि मी ज्या वेळेला यादी पाहिली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, तुमच्या माध्यमातून मी या मुंबईला, महाराष्ट्राला सांगू इच्छितो की 15,000 मतदारांपैकी, BST कर्मचाऱ्यांपैकी आज 7,500 लोक ही मुंबईच्या बाहेर बदलापूर, पनवेल, उल्हासनगर, नालासोपारा, पनवेलच्या पुढे पेण अशा ठिकाणून मुंबईकडे कामाला येत आहेत. मग जर मुंबई मराठी माणसाची होती, मुंबई तुमची होती, तर तुमच्या सत्तेच्या कालावधीत, महापालिकेच्या कालावधीत का नाही तुम्ही BSTच्या कॉलनी डेव्हलप केलं? आज BSTच्या कॉलनीमध्ये माझी तुम्हाला विनंती आणि आव्हान आहे, जाऊन उद्या 15 ऑगस्टचा दिवस आहे, कॉलनीची परिस्थिती पहा. लोक कॉलनीमध्ये राहायला घाबरतात, जीव मुठीत धरून जगतात. म्हणजे मराठी माणसाचे हाल करण्यासाठी तुम्ही मराठी माणसाचे हाल केले का? मी शब्द देतो तुमच्या माध्यमातून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी लोटांगण घालून सांगितलेलं आहे की या कॉलन्यांचा विकास करायचा आणि माझ्या 20,000 कामगारांना, जसं तुम्ही BTT चाळीतल्या लोकांना घर दिलं, पोलिसांना घर दिलं, ज्या कन्स्ट्रक्शन रेटमध्ये 10, 12, 15 लाखात, तसं यांना घर द्या. ते 12-15 लाख रुपये लेखील मुंबई बँकेच्या माध्यमातून, दरेकरांच्या माध्यमातून आम्ही देऊ, हा माझा शब्द आहे. एकीकडे आहे ते 15 ऑगस्ट